नमस्कार, मी यासीन खान प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कामोठे नौपाडा येथील MGM हॉस्पिटल जे आहे त्याच्या शेजारी आदिवासी वस्ती आहे। 1965 पासून ही आदिवासी वस्ती आहे आणि सध्या सिडकोची या ठिकाणी या वस्तीला नोटीस आलेली आहे। या वस्तीमध्ये जी घरं आहेत ती घरं तोडण्यासाठी सिडकोकडून नोटीस देण्यात आलेली आहे आणि ती घरं वाचवण्यासाठी या ठिकाणी आदिवासींच्या मदतीसाठी OBC नेते राजाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नक्की हा काय प्रकरण आहे, पूर्ण ते प्रकरण आपण राजाराम पाटील साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल, या ठिकाणी जी आदिवासी वस्ती आहे ती 1965 पासून आहे, तरी देखील या ठिकाणी सिडकोची नोटीस या ठिकाणी आलेली आहे लोकांची घरं तोडण्यासाठी, नक्की काय प्रकार आहे? आता आपण इथे सगळे जे बांधव बघतायत, ह्या सगळ्या महिला आहेत, त्या महिला तुम्ही पाहिलात त्या सगळ्या आदिवासी महिला आहेत। आता आदिवासी वस्ती किंवा आदिवासी गावठाण म्हटल्यानंतर त्याला 65 वगैरे असं साल लावता येत नाही। ते या देशाचे मूळ मालक आहेत। 65 ग्रामपंचायत जेव्हा आपली सुरू झाली तेव्हा घरपट्टी 65ला भेटली, पण घरपट्टी म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्वात येणं, देशाचं स्वातंत्र्य मिळणं त्याच्या अगोदरपासूनची ही वस्ती आहे। तर याच्यामध्ये सिडकोनी 21/12/2023ला नोटीस लावले। त्र्यंबक बेमट्या नाईक हे आमचे भाऊ आहेत, यांना नोटीस लावलेली आहे आणि काल पण हे तोडायला आले होते। तुम्ही बघितलं असेल, कॅमेरा मारलात तर लक्षात येईल की तुम्ही यांनी तोडायचा प्रयत्न केला, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये उद्याची तारीख आहे, उद्या अंतिम यांना इशारा दिला की आम्ही हे तोडणार। प्रश्न असा आहे की नवी मुंबईमध्ये आमच्या लोकांच्या जमिनी होत्या, शेत जमिनी, त्या सिडकोनी घेतल्या। आता राहिलीत गावठाणं, ती गावठाणं सगळीच गावठाणं आगऱ्यांची असतील, कोळ्यांची असतील, कराड्यांची असतील, बाजूलाच कळंबोली आहे, कामोठी आहे, याच्यावर नेहमी कारवाई असते। परंतु हे आदिवासी बांधव आमचे आहेत, हे आदिवासी बांधव तुम्ही ही वस्ती तोडल्यानंतर जाणार कुठे, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून ह्या प्रश्नावर सुरुवातीला मी आपल्याला विनंती करेन की ह्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या मुलाखती घ्या आणि नंतर मी ह्यावर कायदेशीर गोष्टी काय सांगणार आहे विचार। या ठिकाणी ज्यांना ही कायदेशीर नोटीस आलेली आहे सिडकोची, ते त्र्यंबक नाईक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। नाईक साहेब, काय सांगाल या ठिकाणी जी वस्ती आहे त्या वस्तीविषयी आणि नेमकं कोणती नोटीस आलेली तुम्हाला? साहेब, ही नोटीस म्हणजे मुळातच बेकायदेशीर आहे। कारण आम्ही इंग्रज असतानापासून आम्ही ह्या वस्तीमध्ये वास्तव्य करत आहोत। आमची 4-5 एकर जमीन इथे आमची गेलेली आहे आणि पूर्वी आमची म्हणजे पूर्वपासून आम्ही इथं कुल आणि सुरक्षित कुल आहोत, संरक्षित कुल आहोत आणि आम्ही वाडवडिलांपासून जवळजवळ आमच्या 5 पिढ्या साहेब इथे गेलेल्या आहेत। आणि ही अनधिकृत नोटीस, मी तर सांगेन की अनधिकृत हा सिडकोचा हा डाव आहे। हा कोणत्या तरी मोठ्या बलाढ्य ह्याला ही घरं, आमची घरासहित ही कुठले तरी बलाढ्य ह्याला त्यांच्या घशात घालायचे आहे। यांना लाखो कोटी रुपये यांना भेटणार आहेत आणि आमचा इथे जीव जाणार आहे साहेब। ह्या जर आमचा ही वाडी, ही आमची कातकरी लोकांची घरं तोडली तर आम्हाला पर्यायी जागा कुठेच नाही आणि आम्ही इथे जीव गेला तरी चालेल, पण इथं आम्ही सोडणार नाही। ह्याच्या अगोदर वारंवार पूर्वीपासून सिडकोच्या नोटीसी येत होत्या, त्यांना आमचे लोकनेते दिबा पाटील साहेबांनी वारंवार यांना जबाब दिले। मुख्यमंत्र्यांना लेटर दिलेलं आहे। आदिवासी विकास मंत्री त्यावेळेचे होते, त्यांना पण लेटर दिले आहेत। काही लेटर म्हणजे आमच्याकडून हरवले आहेत जेव्हा हे झालेला इथे पूर आलेला तेव्हा। पण काही ठराविक जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना स्वतः दिबा पाटील साहेबांनी तिकडनं जाऊन त्यांच्याकडून स्वरक्षेचा पत्र त्यांना दिलेलं आहे, त्याची ओशी पण आपले सादर करणार आहोत आम्ही राजाराम पाटील साहेबांना। आणि आमच्यावर हा मोठा आघात सिडकोनी तयार केलेला आहे आणि काल त्यांचं जे पथक आलेलं, पोलीस आणि लेडीज पोलीस, जेंट्स पोलीस आणि अधिकारी वर्ग आणि त्यांचं कामगार, याही अक्षरशः गोंधळ घातलेला आहे। आमच्या लेडीज आणि जेंट्स यांच्यावर पण त्याही म्हणजे दबाव करून शानी हे सामान काढा, हे काढा, ते काढा, तुमचं आज संपलेलं आहे, तुम्ही आता कुठे पण जा, जंगलात जा, रानात जा, पुलाखाली जा, कुठे जा, पण आम्ही ही घरं तुमची वाचणार नाहीत।
ही आमची शाश्वती आहे असं आम्हाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही ही घरं तोडणार असं जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जी संविधान लिहिलं आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली जो आम्हाला 1989ला जो कायदा केला आहे, 1989 त्या सालानी जो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी मुभा दिली, जो संरक्षित एक ढाल आमच्या याला दिले, पण ते ढालीला पण ही लोक मानत नाही आणि भरपूर काल इथे गोंधळ झालेला आहे आणि आम्हाला कधी पण इथून संपवतील, कधी पण इथून मारून झोडून आमच्याकडून घरं खाली करण्याचा प्रयत्न हे चाललेला आहे. मी एक मुद्दा इथे क्लिअर करतो की तुम्ही पाहिला असेल, हे दाखवा, हे MGM हॉस्पिटल आहे. अतिशय नवी मुंबईतलं कळमनुरीतलं प्रसिद्ध असं MGM हॉस्पिटल आहे. इथे जवाहर इंडस्ट्री आहे आणि हा इकडे कळंबोलीचा मुख्य सर्कल आहे. तर हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट अतिशय महत्त्वाचा प्लॉट आहे. एखाद्या बिल्डरला इथे 5 स्टार हॉटेल बांधायची गरज असू शकते आणि साधारणपणे 40 गुंठ्याचा प्लॉट आहे, म्हणजे 1 एकरचा, आणि ह्याची किंमत 5 कोटी गुंठ्याप्रमाणे 200 ते 300 कोटी रुपये आहे. आता 200 ते 300 कोटीची जमीन आदिवासींना काय करायची, अशा हिशोबाने इथे उद्या जबरदस्ती होणार आहे. संपूर्ण नवी मुंबईकरांना मी विनंती करतो की आदिवासींचं जे गावठाण आहे ते नवी मुंबईत फार तुरळक ठिकाणी शिल्लक आहे. आदिवासींना दलालांनी, एजंटांनी फसवलेलं आहे, सिडको ऑफिसरनी फसवलेलं आहे आणि आदिवासी वस्तीच इथून उठवलेली आहे. मुंबईच्या 200 गावठाणामध्ये मी नेहमी सांगतो की आदिवासी, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन हे आमचे भूमिपुत्र आहेत. नवी मुंबईची पण तीच स्थिती आहे, ते कराडी समाज आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे गावठाण तुटू न देण्यासाठी उद्या आपण मोठं आंदोलन करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या सगळ्या महिला आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय त्या आपण घ्याव्यात. आम्ही वाडवडिलापासून इथंच आहेत, आमच्या 3-4 पिढ्या इथंच गेलेल्या आहेत. आमची पोरं बाला इथं झालेलं आहे, सगळा काय इथं झालेलं आहे. आमची घरं तोडायला आलेली काल सर्व. आम्ही नाही भांडी काढत तर माझी सर्व भांडी बाहेर फेकून दिलती मी घरात नसताना. पुरावाला घेऊन आम्ही कुठं जायचं, आमचं मूल मायापासून आम्हाला तर माहिती आहे, हेच आमचं जन्माची भूमी आहे. आता हीच सोडून आम्ही कुठं जायचं? हां, लहान लहान पोरं लेकरं बालांना घेऊन आम्ही कुठं जायचं? आम्हाला तर काही एवढं काही सुचतच नाही. आता आम्ही घरी खाली करून कुठं जायचं आता ते. मी पार्वती पवार आहे. माझा जन्म इथंच झाला आहे आणि एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला आता बेघर करतात. हां, तर आम्ही कुठं जायचं आता? आम्हाला शुगर आहे, BP आहे, सगळं आहे, बोलायला पण जमत नाही आम्हाला. पण आम्ही काय करणार, कसं जाणार? अचानक तुम्ही आम्हावर असा हे केला आहे. एका साईडचे सरकार सांगतो का गरिबाचं सरकार आहे. नगरविकास मंत्री होता शिंदेसाहेब, आज मुख्यमंत्री आहेत आणि आमच्या घरांची धूलदायना चालवली या सरकारने. या असलं सरकार आम्हाला गरिबाला उद्ध्वस्त करायचा, जर असं उद्ध्वस्त करायचं असेल तर JCB घेऊन या खड्डा खोदा, त्याच्यामध्ये सर्वांना गाडा. कशाला जीवन आम्हाला जगण्यासाठी, वन भटकण्यासाठी या सरकारने ठेवले. तर आमचे पोराबालांना जर बाहेर ओढून काढत असेल अधिकारी, उद्या ते पुन्हा इशारा दिलेला आहे. तर इथं आम्ही जीव गेला तरी आम्ही मागे घेणार नाही. काय होणार तर होऊ दे. गोळ्या घालायला असल्या मिलिटरी घेऊन येणार आहेत, पोलीस घेऊन येणार आहेत, ते पूर्ण आम्हाला माहीत आहेत. प्रत्येक ठिकाणी याच पद्धतीचं या सरकारने चालवलेलं आहे आणि आमचा पण त्यांना एक सरकारला इशारा आहे की आम्ही मेलो तरी पण मागे घेणार नाही. उद्याच्या या ठिकाणी येऊ दे इशारा, त्याही दिले ना. आमचा पण त्यांना इशारा एवढाच आहे का उद्या सकाळी 8 वाजता या तुम्ही, आमची पण तयारी आहे. आम्ही मेलो तरी मागे घेणार नाही. माझं नाव लीलाबाई नामदेव कातकरी. माझा इथं जन्म झालेला आहे आणि मला वाडवडिलापासून मी इथे राहत होते. माझं लग्न झाला, मी आग्रोली गावामध्ये राहते, पण सर्व माझे नातेवाईकांना इथं बेघर करत आहेत आणि मी वारंवार इथे उभी राहत आहे त्यांच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, काल जे काही अतिक्रमणची कारवाई इथे झाली, ती कारवाई मी म्हणून बेकायदेशीरच आहे. कारण या गोरगरिबांना तुम्ही असं सतवताय ते बरोबर नाहीत. तर ह्यांना न्याय मिळावं अशी माझी पूर्णपणे यांना जाहीर पाठिंबा आहे. तसेच आमचे राजाराम पाटील जे इथे आलेले आहेत ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील आणि कायदेशीररित्या ह्यांना हे मिळवून देतील अशी मी एक ग्वाही देतो. ही लढाई गावठाणाचीच आहे. आता आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांनी प्रतिक्रिया दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणारे आमचे जितेंद्र मुंडकर मामा आहेत. यांनी एक त्यावर चित्रपट काढलेला आहे. कराडी समाजाचे आहेत. इथे सगळे कराडी, आगरी, कोळी आम्ही एकत्र राहतो आणि मला या वस्तीविषयी विशेष म्हणजे सांगायचं हे आहे की या वस्तीला दिबा पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे.
म्हणजे दिबा पाटील नामकरण आंदोलन आज संपूर्ण नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये चालू आहे. दिबा पाटील साहेबांनी या वस्ती वाचवण्यासाठी दिलेलं पत्र आमच्याकडे आहे. हे पत्र 8/4/1996ला लिहिलं आहे. वस्ती 1965पासून घरपट्टी आहे. 65पासून जरी पकडलं तरी आज ॲडव्हर्स पोजेशन कायद्याने ही जमीन आदिवासींची आहे. वाईट असं आहे की आदिवासींसाठी लढणारे वकील नाहीत. कारण का आदिवासींना, गरिबांना न्याय द्यायचा तर फी कुठून आणायची हा प्रश्न आहे. मी नवी मुंबईतल्या आणि ठाणे, रायगड, मुंबईतल्या सगळ्या वकिलांना, जे प्रसिद्ध वकील आहेत, न्यायाचे वकील आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी पैसे कमवा, पण आपल्या आदिवासी बांधवाला न्याय देण्यासाठी उद्या 10 वकील आम्हाला पाहिजेत. ज्यांच्यामध्ये सहानुभूती आणि प्रेम आहे त्यांनी इथल्या आदिवासी वस्तीशी संपर्क करावा किंवा मला संपर्क करावा. पण ही वस्ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवायची आहे. 65पासूनची वस्ती आहे आणि आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही विनंती करतो की संविधानाचं आर्टिकल 21 आहे, त्या 21नुसार कमीत कमी 6 महिन्याची मुदत न्यायालयात जाण्यासाठी आम्हाला मिळावी अशी विनंती मी आता इथे केलेली आहे. त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी कायद्याच्या आधाराने सांगतो, जो कोणी JCB घेऊन इथे येईल आणि वस्तीला हात लावेल त्यांच्यावर आदिवासींच्या ॲट्रॉसिटी कायद्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, याचीसुद्धा नोंद घ्यावी. आत्ताच आम्ही आमचं पत्र सगळ्यांना ईमेल केले, त्यांची नाव वाचून दाखवतो. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्य, व्यवस्थापकीय संचालक सिडको, जिल्हाधिकारी रायगड, अनुसूचित जाती जमाती आयोग वरळी मुंबई, पोलीस आयुक्त नवी मुंबई विजयकुमार गावित, या सगळ्यांना आम्ही पत्र लिहिलेले आहेत. आणि आता पोलिसांना आम्ही उद्याच्या उपोषणाचं पत्र देतो आहे. ही वस्ती वाचवण्यासाठी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या आदिवासींनी सकाळी 8 वाजता हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित राहायचं आहे. उपोषणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. बघूया नवी मुंबईचे पोलीस आयुक्त ही वस्ती तोडण्याची परवानगी कशी देत आहे, कारण त्यांच्याविरुद्धसुद्धा आम्ही ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करणार आहोत. कारण ही जमीन आदिवासींची आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा लोकनेते दिबा पाटील साहेबांनी लिहिलेलं पत्र आहे. दिबा पाटील हे वकील होते आणि त्या वकील साहेबांनी इथल्या सगळ्या त्यावेळच्या आदिवासींची नावं लिहिलेली आहेत. आणि हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नगरविकास मंत्री त्यावेळी होती, आता एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे शिवसेना ब माहीत आहे ना, आता 2 शिवसेना झाल्या. ती मनोहर जोशींची म्हणजे कोणाची, ठाकरे साहेबांची, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना, त्यांच्या मुख्यमंत्र्याला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे 96ला. आणि त्यामध्ये सगळ्या नावं आहेत त्यांच्या, नामदेव हिऱ्या नाईक, बेमट्या लडक्या नाईक, त्रिंबक बेमट्या नाईक, सगळे इथे कामोट्याला राहणारे लोक आहेत. आणि दिबा पाटील साहेबांची ही भाषा आहे, आमच्यासाठी अभिमानाचा विषय, आमच्या नेत्याचं पत्र आहे. म्हणून थोडक्यात मी वाचून दाखवतो. माननीय महोदय, आम्ही अर्जदार आदिवासी आहोत. आमची आज ज्या ठिकाणी घरे आहेत व जवाहर कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या जागेमध्ये श्री आदिवासींची घरे आहेत, त्यांच्या आसपास पूर्वी मोठी कातकरवाडी होती. त्यापैकी अनेक कुटुंबांनी पोट भरण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी अन्यत्र स्थलांतर केले आहे. आमच्या वाडवडिलांचे कसण्यासाठीचे कुळ म्हणून शेती असल्यामुळे त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केले नाही. आमची ज्या ठिकाणी आज घरे आहेत त्या ठिकाणी आमच्या वाडवडिलांच्या झोपड्या होत्या. त्या झोपड्यांची 1965-66 साली ग्रामपंचायत कामोटे यांनी आकारणी, ॲसेसमेंट लिस्ट रजिस्टरमध्ये दाखला ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कामोटे यांनी दिलेला आहे. त्याचा तपशील खालीप्रमाणे: मिळकतीचा नंबर 285, मिळकतीचे वर्णन राहते घर, मालकाचे नाव लहान्या लडक्या कातकरी, भोगोडाधारक, हे सगळ्या प्रत्येकाची नावं आणि त्यांच्या घरपट्ट्या यांचा उल्लेख पाटील साहेबांनी केलेला आहे. त्या काळचं वय आहे, कोणाचं 80, कोणाचं 60, 35 याचा उल्लेख आहे. हे संपूर्ण पत्र दिबा पाटील साहेबांनी लिहिलेलं असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि दिबा पाटील साहेबांनी दिलेल्या पत्राला, ज्या वस्तीला पत्र दिलं आहे ते गावठाण जर वाचत नसेल तर ती फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे फार वाईट गोष्ट आहे. तर याच्यामध्ये आपण हे पत्राचा जो मॅटर आहे त्या मॅटरमध्ये त्या काळात दिबा पाटील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ॲट्रॉसिटी कायद्यानुसार बघा आमची घरे पाडू नयेत. वेळोवेळी आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष सिडको, मॅनेजिंग डायरेक्टर सिडको यांच्याकडे, इतरांकडे वेळोवेळी अर्ज केलेले आहेत. परंतु या अर्जांची आम्हाला कोणतीही उत्तरे पाठवली नाहीत किंवा आमची राहती घरे पाडण्याबद्दलची काही कारवाई केली नाही. आम्ही दिनांक 18/5/94 रोजी सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्याकडे घरे न पाडण्याबद्दल अर्ज केला होता. त्या अर्जावर माननीय नकुल पाटील यांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये निर्णय लागेपर्यंत घरे पाडणे योग्य होणार नाही असा शेरा मारला आहे. या परिस्थितीचा विचार होऊन सिडकोचे अधिकारी आमची घरे संपादन केली नसतानाही बेकायदेशीरपणे जबरदस्ती करून ताब्यात घेण्याच्या वारंवार धमक्या देत आहेत. हे थांबवण्याचे त्वरित आदेश देण्यात यावेत.
तसेच आमची घरे न पाडल्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी विनंती आहे. दिबा पाटील साहेबांनी केलेली त्यावेळची विनंती आहे. दी शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टखाली सिडको विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदिवासी या नात्याने कायदेशीर मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे आम्ही लवकरच अर्ज करणार आहोत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्या माझी सकाळी मीटिंग आहे, तिथे मी सुद्धा अर्ज घेऊन जाणार आहे. मी सगळ्या वकिलांना विनंती करतो आणि SC ST आणि OBC या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन इथे आता आमचं हे जे गावठाण आहे आदिवासींचं ते वाचवायचं आहे. मला माहीत आहे की आत्ता उद्या इथे मुंबईमध्ये जरांगे पाटील आरक्षणासाठी मोर्चा घेऊन येत आहेत, आंदोलन करत आहेत. मला एकनाथ शिंदेला सांगायचं आहे, तुमच्या जातीसाठी तुम्ही सगळ्या परवानगी देता, त्यांना आरक्षण देता जे मागास नसले लोकांना, पण आदिवासींची गावठाणं तुम्ही पाडता. हे जर इथे होत असेल तर जरांगे पाटलांना ह्या कळंबोलीचे इथेच आम्ही अडू हे पण सांगतो. तुम्हाला जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर तुमचा मोर्चासुद्धा आम्ही येऊ देणार नाही. पहिला न्याय आदिवासींचा करा, STंचा करा, नंतर SCंचा करा, नंतर OBCंचा करा. कळंबोलीच्या प्रवेशद्वारावर माननीय मुख्यमंत्री, हे शेवटी सिडकोचं खातं एकनाथ शिंदेंचं आहे. हा जो भाऊ बोलला आमचा तो बरोबर बोलला की एकनाथ शिंदेनं आदिवासींशी घेणं देणं नाही. आदिवासीची गावठाणं इथे येण्यापूर्वी तुम्हाला काही ते जागा करायची काय मोर्चाला तुमच्या लोकांना? हे होऊ देणार नाही. नवी मुंबईतला एकही आदिवासीचं घर आम्ही पाडू देणार नाही. लोकनेते दिबा पाटलांचे कार्यकर्ते आम्ही आहोत. दिबा पाटलांनी त्या काळी गेलेलं पत्र आमच्याकडे आहे, वस्ती 65ची आहे. मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, कुठल्या कायद्याने तुम्ही आदिवासींचे वागतात? तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुमच्या जातीला आरक्षण पाहिजे, तुमच्याकडे काय कमी आहे? महाराष्ट्राची सगळी सत्ता तुमच्याकडे आहे, तरी ही दहशत माजवण्यासाठी तुम्ही इकडे येत आहेत. आणि जरांगे पाटलांना पण मी सांगतोय, तुमचा जातीचा मुख्यमंत्री ते आदिवासींची घरं पाडतो आणि तुम्हाला आरक्षणात मागायला लाज नाही वाटत? तुम्ही आदिवासींशी कसं वागता? तुम्ही SCंशी कसं वागता? तुम्ही OBCंशी कसं वागता? आमच्या दिबा पाटलांच्या आंदोलनावर तुम्ही गोळ्या घातल्यात, 5 माणसं मारलीत आणि आता तुम्ही पुन्हा सांगता आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि म्हणून कळंबोलीच्या प्रवेशद्वारावर उद्यापासून आम्ही आमरण उपोषणाला बसतोय. जोपर्यंत मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सिडको आम्हाला ऑर्डर येत नाही की ही वस्ती आदिवासी यांची आहे, ही आदिवासींची वस्तीचा सातबारा पाहिजेच पाहिजे, पण या आदिवासीला 5 कोटीचा निधी विकासासाठी सरकारने द्यावा. जर दिला नाहीत तर तुमचा मोर्चा इथे आम्ही आडू. सगळे आगरी, कोळी, भंडारी आणि आदिवासी सगळे असतील, जयभीमवाले आमचे लोक असतील आणि आम्ही हा मोर्चा आडू. याची नोंद पोलिसांनी घ्यावी ही नम्र विनंती. साहेब, या ठिकाणी जी घरं आहेत की सध्या तर ही घरं जी नोटीस आहे सिडकोची ती अतिक्रमण विरोधी जी कारवाई ती थांबवण्यासाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. उद्या ही इथली सगळे लोक जे आहेत ते आमरण उपोषणासाठी देखील बसणार आहेत. परंतु ही जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करण्यासाठी त्याविषयी काय आपलं असेल का? आपण नवी मुंबईत सगळीकडे गावठाणाची आंदोलन चालवतो आहे की जिथे किती आदिवासींची वस्ती आहे, OBCंची वस्ती आहे, कायद्याने त्यांना सुरक्षा आहे. आणि हे कायदे मी तुम्हाला सांगितलेत, ॲट्रॉसिटी कायदा आहे, गावठाण कायदा आहे, 1965चे पुरावे आहेत, म्हणजे ॲडव्हर्स पोझिशन पण ते सांगते. आदिवासीचं एक जरी घर असेल तर त्यांची जी लोकसंख्या वाढलेली आहे त्यांना विस्तारित गावठाण देऊन त्यांना ते गावठाण अधिकार द्यावेत ही आपली मागणी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला पण आम्ही सांगितले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे स्वतःच्या जातीवर जेवढं प्रेम करतात तेवढं OBC SC STवर करत नाही. आमची गावठाणं तुम्ही आम्हाला देत नाही आणि तुम्ही आरक्षण मागायला मुंबईत येत आहे. लाज वाटत नाही तुम्हाला? पहिल्यांदा इथल्या मुंबईतल्या ठाणे रायगडातल्या आगरी आदिवासी आमच्या SC STची न्याय करा, नंतर तुम्ही या. हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून उद्या आम्ही इथे आमरण उपोषणाला बसतोय आणि ठाणे रायगडमधला सगळा आगरी, कोळी, कराडी आदिवासींसोबत आहे. आदिवासी आमचे भाऊ आहेत. एवढंच नाही तर इथला मुस्लिम बांधव, अल्पसंख्याक बांधव, बौद्ध बांधव आमच्यासोबत आहे. आणि महाराष्ट्राला आम्ही दाखवून देतोय की या मराठा क्रांती मोर्चा किंवा हा जो आरक्षणाचा मोर्चा आहे ते त्याच्या अगोदर तुम्ही कळंबोलीची वस्ती तोडायला निघालेत. लाज नाही वाटत? पोलीस घेऊन तुम्ही येता कसे? आणि म्हणून सिडको हे खातं, नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदेनी पहिल्या आमच्या आदिवासींशी न्याय करावा, नंतर तुमच्या आरक्षणाचा आम्ही बघू, नंतर विचार करू. आणि जोपर्यंत आदिवासींशी न्याय होत नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षणाच्या गोष्टीच करू नका. कारण मागासवर्गीय काय असतं, त्याचं दुःख काय असतं हे आम्हा आदिवासींना विचारा, आग्र्यांना विचारा, तुम्हाला ते कळणार नाही. आणि म्हणून उद्या मी आदिवासी महिलांना विनंती करतोय, पाठीमागं चूल पेटवायची, जेवढे लोक येतील त्यांना वरण भात द्यायचं, जेवण द्यायचं आणि जे आमरण उपोषण करतील त्यांनी उपोषण करायचं. पण उद्या फार मोठी गर्दी आपल्याला इथे जमवायची आहे, कारण ही वस्ती तुटली तर आपल्याला दुसरी जागा नाही. आणि आम्ही आदिवासींना दुसरं गावसुद्धा नाही, आम्ही नवी मुंबईचे लोक आहोत. आम्हाला हे कळंबोलीच्या नाक्यावर आमचं गावठाण तुटलं आणि दिबा पाटील साहेबांनी ह्याला पत्र दिलेलं आहे. आणखी काय पाहिजे? दिबा पाटील साहेबांचा आशीर्वाद या वस्तीला भेटला आहे, त्यामुळे वस्ती वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. प्रश्न द्यायचा. बोला बोला.
थोडक्यात बोला पण. जास्त नाही बोलत. नाव सांगा तुमचं. माझं नाव गुरुनाथ लखमा वाघे, आदिवासी आदिम कातकरी संघटना, त्याचा मी पनवेल तालुका अध्यक्ष आहे. आमचे सगळे कार्यकर्ते इथं आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत. ते सगळे बोलले. काय माहिती का, खरोखर ह्या समाजावर अन्याय होतो आणि हा समाज आज परत समाजाच्या गळ्या म्हणजे शाप डोक्याच्या वरती येतो तेव्हा समाज कुठेतरी जागा होतो आहे. आणि आज मुंबईमध्ये बराचसा आदिवासी पूर्वी समाज होता, परंतु त्या समाजाकडं योग्य ते पेपर नव्हते, त्याच्यामुळे त्या समाजाला मुंबईच्या बाहेर यावं लागलं आणि कोण इकडे तिकडे जागा घेऊन राहायला लागले. परंतु आता हा जो प्रकार सरकारने चालवलेला आहे, सिडकोने चालवलेला आहे, याला आम्ही करू देऊ. त्यांना घरं आम्ही तोडू देणार नाही. यांची घरं, आमच्या आदिवासी लोकांची घरं त्यांना आम्ही तोडू देणार नाही. आणि उद्या इथं 10,000 लोक आम्ही जमणार आहोत इथं उपोषणासाठी. आणि जोपर्यंत आम्हाला आमचा निर्णय भेटत नाही, ह्या लोकांना, आदिवासी लोकांना निर्णय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही तो उपोषण चालूच ठेवणार आहोत. आम्ही मेलो तरी चालेल, परंतु आम्ही म्हणजे कोणीही येऊ द्या, आम्ही कुणाचंच ऐकणार नाही. जोपर्यंत आम्हाला कागदोपत्री पुरावा भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू आमचं ठेवणार आहोत. बस एवढं बोलून आम्ही देतो. बोला. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. लोकनेते दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, आदिवासी समाजाचा, कातकरी समाजाचा, आदिवासी महिलांचा, एकविरा आईचा.